चला आता हळदी कुंकवाची तयारी. संक्रांत झाली, ओसून झालं, सगळं झालं. हळदी कुंकवाची तयारी. छान अशी साडी, खूप साड्या आहेत. मग आता म्हटलं भरपूर साड्या आहेत तर नेसून टाकूया एकदाची. चार 4:30 वाजता 2-3 ठिकाणी जायचं आहे हळदी कुंकवाला. अशी साडी आहे बघा. मैत्रिणीच्या घरी गेलतो हळदी कुंकवाला. इतकं सुंदर डेकोरेशन केलं ना, खूपच छान केलं डेकोरेशन. आजकाल म्हणजे फॅशनच आहे डेकोरेशन करण्याची. छान छान सगळीकडे बघायला मिळतं. म्हणजे सगळं म्हणजे मिळतं पण सगळं व्यवस्थित खरं दुकानाने. ही तिळाची बाहुली आहे. तिच्या मुलीचं पण पहिलीच संक्रांत होती ना, त्यामुळे इतकं तिनं छान केलं, खूपच छान केलं. तिथूनच 4-5 ठिकाणी मग हळदी कुंकवाला घेतले. हे फुगड्या खेळणाऱ्या, ही वाण घेणाऱ्या बायका, हे सगळं छान केलं होतं. विठ्ठल रुक्माई मस्तच केलं खरं. तुळस तिथली माझी शेजारची झालं. पिशवीचं गाठीचं होती गाठी. थांबा की हॅलो किती वाजले का 5 मिनिटं तरी येऊन जा. आमचं तिथून मग आम्ही आणि नानी फिरायला गेलो. खूप सुंदर जना 20-25 बायका आहेत. ह्या इतका छान व्यायाम करतात ना, नेहमी करतात. आम्ही नेहमी जातो बसायला. फुलांची बाग आहे सगळी. इतकी छान फुलं आणि इतकं सुंदर व्यायाम करतात. खूप छान व्यायाम करतात. आणि नगर परिषदेत मुंबईला भरपूर जिंकून आले, त्याच्यामुळं इतके फटाकडे जे गावात वाजत होते, इतके म्हणजे खूप छान छान त्याचा व्हिडिओ केला मी. आमच्या तिथे चौकात वाजत होते. की सुंदर आतिषबाजी. आज 1-1:30 वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे. जरा आजारी पडल्यासारखं जीव वाटेना, कंटाळा आलाय, कणकणी, आणि भजण्यास पण प्रॅक्टिस आहे. मंदिरात भजन पण आहे आज. मग काय माहिती होतोय का नाही येणं 4 वाजेपर्यंत. आणि शेतात निघाली म्हणजे आजारी जरी पडले तरी शेतात आमच्या इकडे एवढी सोय नाही. एस टी सकाळी जातील लगे माघारी येते. रविवारी तर अजिबात एस टी जात नाही. जाणे येण्याची एवढी सोय नाही. त्यामुळं आम्ही सगळेच घरातले निघालो शेतात. जाऊन यावं म्हणलं. गहू लावलाय सगळा इथं तिथून. म्हणलं गहू तरी बघून यावं म्हणून निघाले मी. नाहीतर मी नसते गेले, खरं झोपले असते. मी आले रानात आमच्या. आधी तरी यायला मिळत नाही हो का. आता हरभऱ्याची भाजी, फुलं थोडी थोडी लागलेत हरभऱ्याला. हे काय हरभऱ्याला फुलं लागलेत. आता म्हणलं होतं थोडीशी भाजीच खुडावी एखादा कुठतरी. इथं झाले बघा धनुराच आलायले. इथं सगळा हरभरा आहे. हरभरा केलाय हा. ही वस्ती आहे आमची. आंब्याला पण मोहर भरपूर आलाय. ही वस्ती आहे. आणि हा गहू आहे बघा इकडं. तर तुम्हाला नदीपर्यंत दाखवते. सगळा गहू आहे तो. हा गहू आलाय बघा, हिरवागार. हा गहू आहे सगळा. इथून तिथून गहू आहे.
यायलाच मिळत नाही अहो रानात. आता गव्हाला लोंबी फुटायला लागली की काय. इतका सुंदर एकसारखा गहू बसलाय. रानात कधी आणत नाहीत एवढं, रानात यायची सोय बी नाही. आता आज आलोय रानात. हे काय, हे सगळा गहू आहे. खाली नदीपर्यंत गहू आहे, तुम्हाला दाखवते मी. इतका जे आनंद झालाय शेतात आणलंय ते. काय सगळी फॅमिली आलोय आम्ही. आनंदी जे झालाय, खरंच खूप आनंद झालाय. शेतात आणलंय ते, खूप दिवसानं आणलंय. इथं विहीर खांदली, हे रान केलंय चांगलं. आणि सगळा गहू आहे वरचा, सगळा गहू आहे बघा. चला आता खाली पण दाखवते, खाली नदीपर्यंत तुम्हाला गहू गेलेत खाली सगळी. आल्यानंतर थोडी हरभऱ्याची भाजी खुडते. एखादं 2 फुल लागलेले दिसते हरभऱ्याला. थोडंसं ताजी ताजी खुडणारच आहे. त्यांनी गेलेत तुषार, त्यांनी खाली. हे लिंबाचं झाड आहे आणि हे खाली झाडानं पाणी दिले हरभऱ्याला. हे सगळं हा सगळा हिरवागार दिसतोय खाली. गडे औषध मारतोय का पाणी पसतात काय माहिती. हे सगळा गहू बघा आहे. गहू केला ह्या वर्षी. 12-13 एकर आहे रान. केळी लावायची होती, पण गहू लावलाय सगळा. आहे ही पाईपलाईन आहे ती खालनं नदीवरनं आली हो का. ही वर वस्तीपर्यंत गेली पाईपलाईन नदीची आणलेली. ही इतकं वर आहे, परत हे थोडं खाली आहे, आणि अजून थोडं खाली आहे, आणि अजून थोडं खाली आहे. असं खाली खाली होत गेले नदीकडंच. इथे एक मोटर आहे, आणि मध्ये एक मोटर आहे, आणि वरती एक आहे नदीवरनं आणलेलं. हा खाली गहू कसं दिसतंय ना सगळं बघा ना एकसारखं. शेतात यायचं म्हणजे खरं सांगू तुम्हाला इतका आनंद जे होतो ना, कधी वर्षातनं 2दा नाही तर 3दा लय होतं बघा. नाहीतर होतच नाही खाली शेतात येणं. आणि इतकं आवडतं ना शेतात यायला. आमचं लांब आहे शेत, गाव बी लांब आहे आणि शेत बी लांब आहे, आणि यायची काही एवढी सोय नाही. तर पूर्ण नदीपर्यंत सगळा गहूच केलाय. हा बघा, पाणी चालू आहे. हे बघा, पाणी वर्षभर असतं नदीजवळ असल्यामुळे. काय गव्हाला पाणी चालू आहे. छान दिसते पाणी बघा, पाटाला झुळ 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 पाणी. की त्याच्यापेक्षा हे खाली, आणि ह्याच्यापेक्षा हे खाली. असं खाली 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 नदीला थोडं कमीपर्यंत गेलेलं आहे शेत आमचं. हे शेवग्याचं झाड आहे बघा, देशी शेवग्याचं. आत्ताशी पालवी फुटायला लागली चांगली. इथे एक आहे शेवग्या झाड नका. इथून इथून हे खालचं रान, हे सगळं हे बघा, हे सगळं. आणि तिकडं नदी आहे खाली. हे सगळं आहे बघा. हे 3-4 एकर असेल. हे खाली बी गहू चांगला आला आहे. तिकडं नदी आहे. हे खाली शेत, एकदम खाली शेत. ही 3-4 एकर आहे बघा हा गहू.
शेवग्याच्या शेंगाचा पाला घेते आता मी तोडून थोडं थोडं भाजी करायला. कोवळी 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 पानं घेते. मेथीच्या भाजीसारखी भाजी लागते. माझ्या पुरती झाली तरी बस झाली. बस झालं एवढं घेतलं बघा. बस झालं. हरभऱ्याची भाजी खुडती थोडीशी. मला लय आवडते भाकरी बरोबर भाजी. ताजी ताजी फ्रेश फ्रेश. आपल्या रानात भाजी खुडायला किती छान वाटतं बघा. तर घरी गेल्यावर ताजी संध्याकाळी करायची.